दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीवरून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मुंबईला आल्यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येते। काय या भेटीतून तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांची ही दृश्य आपण बघतोय। शिर्डीवरून ते निघालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भामध्ये नेमकं काय चर्चा होते, मराठा आरक्षणावर नेमकं काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण विरोधी पक्षाचे आमदार खासदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी समर्थन दिलेलं आहे। व्यासपीठावर येऊन ते त्यांना भेटलेले आहेत, पण सरकारकडून अजून तसं काहीही स्टेटमेंट आलेलं नाहीये। त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर नेमका काय निर्णय यावर घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजचा दिवस हा आंदोलनासाठी दिलेला आहे आणि त्यावर आता काय उपाय निघतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे। हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, थेट जाऊयात। हरीश, काय माहिती आहे? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे हे आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि कुठेतरी त्यांचं जे आंदोलन आहे ते आणखी जे तीव्र आहे ते होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सरकारकडनं देखील हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय। मंत्री गटाची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे आता शिर्डीच्या विधानसभा मतदारसंघामधून शिर्डीच्या विमानतळावरनं मुंबईकडे रवाना होत आहेत। त्यामुळे ते आता मुंबईमध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घेत आहेत का, त्यांच्याशी काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगोदर कदाचित जी समितीची बैठक देखील होऊ शकते, त्यामध्ये मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत यावरती चर्चा होऊन जरांगेंशी त्यांची भेट होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विखे पाटील बोलतायत, आपण त्यांनाच ऐकूया। अद्याप अशी कोणती बैठक ठरलेली नाहीये। मुंबईत गेल्यानंतर आता त्या निमित्तानं काय संपर्क होतोय किंवा जरांगे पाटलांकडूनही असा कुठला प्रस्ताव येतोय त्याचा विचार करू, पण उपसमिती अशी कुणी बैठक मात्र ठरलेली नाही आहे। मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे का? नाही, आता पाहू, वेळ मागू। त्यांचं कसं आहे की आज मला वाटतं केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आहे संध्याकाळी। आता त्यांच्याशी काही माझी चर्चा झाली नाही, पण मुंबईत त्यासाठी मी चाललोय की या निमित्तानं उपोषणकर्ते जे आहेत तर त्यांच्या संदर्भात काही संपर्क होतो का, कारण त्यांनी आता मी माध्यमातून पाहिलंय जी इच्छा व्यक्त केली आहे चर्चेसाठी। शासनाची तयारी आहे ते पहिल्यापासून मी सांगितलं, तर त्या निमित्तानं आता मुंबईत प्रत्यक्ष गेल्यानंतर काय घडतंय, कशा चर्चा पुढे जाते त्यानंतर आपण त्यानंतर पुढे ठरवू। तातडीने तुम्ही आता निघालेले आहात, मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला बोलवणं आहे का की जरांगेंशी चर्चा करण्यासाठी तुम्ही जावं वगैरे काही? नाही, मला कोणी बोलवलेलं नाही किंवा माझी तसं काही चर्चा नाहीये। जरांगे पाटलांची चर्चा नाहीये किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर नाहीये। पण मी असा विचार केला की आता मुंबईत आपण त्या सद्यस्थितीमध्ये आपण जर उपस्थित राहिलो आणि कधी काही अशा आवश्यकता भासली आपण तिथे उपलब्ध पाहिजे, हा माझा त्या पाठीमागचा हेतू आहे। समितीचे बाकी पदाधिकारी मुंबईमध्ये येणार आहेत का? नाही, आता तशी काही समिती बैठक ठरलेली नाही ना, म्हणून तसं काही बैठकीचा अजेंडा काही कोणाला पाठवलेला नाही। शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जे नेते आहेत तेच जरांगेंना भेटताना दिसत आहेत। कुठेतरी महाविकास आघाडीचा देखील या आंदोलनाला पाठबळ दिसतंय। असं की कोणी कोणाला भेटावं, कोणत्या नेत्यांनी भेटावं याच्यात काही त्या पक्षाचा निर्णय असतो, त्याच्यामध्ये आमचा फार असा संबंध असतो। कोणत्या राजकीय पक्षाला वाटतं भेटावं म्हणून, शेवटी शरद पवारांच्या गटाने भेटावं तर त्यांनी एकदम पवार साहेबांनी भेटण्यापूर्वी, त्यांच्या लोकांनी भेटण्यापूर्वी आरक्षणासंदर्भात त्यांनी भूमिका तर स्पष्ट केली पाहिजे ना। सरकार हे सकारात्मक आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते तयार आहेत आणि त्यासाठी ते मुंबईला देखील जाणार आहेत। पण नेमकं काय या चर्चेमधून बाहेर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकार सकारात्मक आहे आरक्षणासाठी असं वारंवार सगळ्याच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे, पण यावर निर्णय कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बैठक ठरलेली नाही, मात्र तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे। सगळे